नमस्ते, मी गणेश दिवेकर आणि आपण पाहत आहात सत्यवेद न्यूज. मी आज आत्ता यवतमध्ये आहे. यवतमध्ये आज संत तुकाराम महाराज यांची पालखी मुक्कामी असती. या पालखीमध्ये यवत ग्रामस्थांतर्फे सर्व वारकऱ्यांना पिठलं भाकरीचा जो काही प्रसाद आहे, जे काही जेवण आहे ते दिलं जातं. संपूर्ण गावातर्फे हे जेवण दिलं जातं. अनेक वर्षांची या पिठलं भाकरीच्या जेवणाला परंपरा आहे. गावातील काही जाणकार आणि वरिष्ठ मंडळी आपल्याबरोबर आहात. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. प्रथमतः तुमचं नाव? नानासाहेब बबनराव दोरगे महाराज. महाराज, हे जे पिठलं भाकरीचं जे जेवण सर्व वारकऱ्यांसाठी आपण गावातर्फे करतो, हे साधारणपणे किती वर्षापासून ही परंपरा चालू आहे? हे साधारण 80 ते 90 वर्ष झालं. मला कळते, माझं वय 76 आहे, पण माझ्या अगोदर 22 म्हणजे 100 वर्षाची परंपरा ही कंटिन्यू चालू आहे. अतिशय जुनी 100 वर्षांची परंपरा या गावाला लागलेली आहे, लाभलेली आहे. आज पालखी मुक्कामी तुमच्या इथं यवतमध्ये येते. कसं वाटतं एकंदरीत तुम्हाला? आम्ही तर पालखी एकदा मुक्कामाला येऊन गेल्यानंतर दुसरा मुक्काम कधी येईल हे आमचे सगळे गावकरी वाट पाहत असतात. इतकं उत्साहाने स्वागत करतात की त्या मला शब्दामध्ये वर्णन करता येत नाही. वास्तविक पाहता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आज नव्हे, चालू झाल्यापासून आजपर्यंत मी म्हातारा झालो, माझ्या मागची तरुण वर्ग सुद्धा इतकी उल्हासाने इथं स्वतः तुम्ही जर स्वयंपाकरूममध्ये गेला तर सगळी तरुण पोरं काम करत असतात. अतिशय गावाला एक उत्सुकता लागलेली असते की कधी पालखी येते आणि आज मुक्कामाला या ठिकाणी येत आहे. सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने एक दिलाने सर्व या ठिकाणी स्वयंपाक करणे, भाकरी प्रत्येक गरीबातला गरीब माणूस 10 भाकरी घेऊन येतो. प्रत्येक घरामधल्या भाकरी इथं जमा होतात. साधारण 1,00,000-1.5 लाख भाकरी आणि चपाती जमा होतात आणि तो स्वयंपाक आम्ही बेसनसुद्धा कमी करत नाही. 1.5 टनाचं सर्व टोटल केलं तर 1.5 टनाचं बेसन करत असतो आणि सर्वांच्या मुखी लागतं. शेवटी शिल्लकही राहतं. साधारण 1,500 माणसाचं शिल्लक राहतं. या नाथबाबाच्या कृपेने आम्हाला कधीही महाप्रसाद कमी पडलेला नाही. हा माझा आम्हाला चांगलं सुग्रास भोजन देण्याची इच्छा आहे. आमच्याकडे बेसन तेल एवढं आम्ही त्यांना बऱ्याच वेळा म्हणतो तुम्हाला बुंदी चांगल्या पदार्थ तुम्हाला करून देतो. नाही म्हणले. जाग्यापासून आम्हाला बेसन भाकरी फक्त यवतमध्येच मिळते. ती परंपरा तुमची खंडित करू नका आणि आम्ही ते करणारही नाही. यापुढेही अशीच परिस्थितीत असंच प्रकारचं चांगलं जेवण चालू राहील. अतिशय सुंदर अशा प्रकारचा उपक्रम यवतकर राबवत आहेत. आणखीन काही ज्येष्ठ मंडळी आहेत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. प्रथमतः तुमचं नाव सांगा. हा जो महाप्रसाद आपल्या गावामध्ये केला जातो, याची परंपरा बाबांनी सांगितलं 100 वर्षापासूनची परंपरा आहे. याची तयारी कशी करता तुम्ही? तयारी म्हणजे 1 महिनाभरच आम्ही या कामाला लागतो. संपूर्ण गावात म्हणजे वर्गणी, बेसन, तेल प्रत्येक लोक त्याच्या यथाशक्तीप्रमाणे तेल बेसन देतात. कोणी एक तेल डबा देतं, 10 किलो बेसन, 100 किलो अशाप्रमाणे लोक देत राहतात. त्याच्यामुळे 1 महिनाभर पूर्ण तयारी करून हे सगळं गोळा करून नंतर बनवले जातं. जसं म्हणजे इथं बनवलं जातं, त्याचबरोबर बाकीच्या गोरगरिबांच्या घरूनही भाकरी येतात. म्हणजे कसं टोटल नियोजन कसं असतं सगळं याचं? प्रत्येक घरातून 10, 15, 20 यथाशक्ती 100 पर्यंत भाकरी लोक प्रत्येक घरातून आणून देतात. आणि वाड्या वस्त्यावरती यातल्या दिंड्या बऱ्याचशा वाड्या वस्त्यावरती असतात. त्यांची जेवणं प्रत्येकाची तिथं केलेली असते, त्यांची सोय. त्याच्यामुळे इथंही भरपूर जवळजवळ 2-2.5 टनाच्या भाकरी असतात. 1.5 टनापर्यंत बेसन असतं. त्याच्यामुळे कुठलाही वारकरी इथं उपाशी राहत नाही. साधारणपणे पालखीच्या स्वागताची तयारी कशी केलेली आहे आपल्या यवतकरांनी? तर पालखीच्या स्वागताची तयारी म्हणजे कमान टाकलेली आहे. शासनाची एक मोठी कमान आहे. संध्याकाळी पालखी यायच्या टायमाला आमचे गावकरी सगळे भजनी मंडळ सगळं तिथं जाऊन थांबून भजन करून त्यांचा हार घालून स्वागत केलं जातं. आता बाबांनी सांगितलं की बाबांचं वय एवढं आहे, 100 वर्षापासूनची ही जुनी परंपरा चालू राहिलेली आहे. नवीन तरुण पिढीला काय संदेश द्या तुम्ही यातून? तरुण पिढी बी हाच संदेश की बाबा जे पाठीमागून आले ते पूर्वीपार चालणारच आहे आणि हाच संदेश तरुण पिढीला आहे की बाबा त्याच्यात काही फरक होणार नाही. तरुण पिढीला देण्याची गरज नाही. ते आजच काम करतात आमच्यात. वास्तविक पाहता इथलच्या प्रत्येक जो माणूस आहे, वास्तविक पाहता दुकानदार लोक तर स्वखुशीने बेसन तेल हे देत असतात. सर्व मटेरियल जे गोळा करतं हे ग्रामस्थांनी फक्त महिनाभर त्याची तयारी करायची असते. काही लोक रोख पैसे देतात, ज्याच्याकडे साधन नाही घरी ते रोख पैसे देतात आणि त्याच्यामुळं आज इथं मंडपला स्पीकरची व्यवस्था आहे ही ग्रामस्थ करतात आमची देवस्थान कमिटीचे. आणि वास्तविक पाहता आमचा सरपंच आहेत ना, चांगले माणसं आहेत. सरपंच, उपसरपंच हे सगळी मंडळी. बाहेरची जी व्यवस्था आहे, कुठं खड्डा असेल ते मुरुम टाकणे हे करणं, 10 लाखाची ती व्यवस्था करते सगळी.
आणि लायटिंग तर एवढं केलं असतं की आज देवळाचं ही लायटिंग जे दिसते तुम्हाला सगळं 60-70 हजार रुपये लायटिंगला मंडपाला न्यायला घालावं लागतं. हे सगळी व्यवस्था चांगली केली जाते आणि त्याच्यामुळे ते लोक नाखुश नाहीत. विशेषतः इथं आंघोळीची सोयसुद्धा ग्रामपंचायतीने प्रत्येक ठिकाणी नळ बसवून प्रत्येक वारकऱ्याला आंघोळ कशी स्वच्छ करता येईल याच्यासाठी नळाची व्यवस्था केली. आणि ते जे पालखीचे जे लोक आहेत ते सगळे यवत गावावरती विशेष म्हणजे गावावरती खूप खुश असतात. जेवण चांगलं मिळतं, झोपाची व्यवस्था मिळते, लाईट पाणी व्यवस्थित असतं आणि संडासची व्यवस्था सरकारनेच केलेली आहे. म्हणजे कुठलाही त्यांना इथं प्रॉब्लेम येत नाही. खुशीमध्ये येतात आणि खुशीमध्ये आमचा रामराम घेऊन जातात. प्रशासनाकडून गाव तर गावाच्या परीने सगळ्या गोष्टी करतायच आहे, परंतु प्रशासनाकडून कशा प्रकारची मदत या सगळ्या कार्यामध्ये गावाला होतीये किंवा कशा प्रकारे प्रशासन या ठिकाणी व्यवस्था करतंय? प्रशासन 2 महिन्यापासूनच प्रशासन कामाला लागलेलं असतं. प्रत्येक ठिकाणी स्थळ पाणी करतंय. आता जर्मन टेंट बसवले यवतमध्ये 4, 1200 टॉयलेट बसवलेले आहेत. अशा माध्यमातून आंघोळीचे 150 हे शावर ती बसवलेले शासनाने. त्याच्यामुळे प्रशासन संपूर्ण यथाशक्ती अद्भुत असतं. कुठलाही म्हणजे अधिकारी प्रत्येक वरिष्ठ अधिकारी येऊन भेट देऊन जातात, स्थळ पाणी करतात. म्हणजे इथं कुठंही बाधा येऊ नये म्हणून. आणि वारकऱ्यांची अतिशय चांगली सोय 2 वर्षापासून हे जर्मन ट्रेन आल्यापासून वारकऱ्यांना कुठेही पावसाचा अजिबात भीतीच नाही. त्याच्यामुळे संपूर्ण वारकरी त्या जर्मन ट्रेनमध्ये बसले जातात. ते 4 असतात त्यांचे, त्याच्यात हिरकणी कक्ष असतं. अशा बऱ्याच गोष्टी तिथं केलेल्या असतात त्यांनी आवडल्या. त्या बाबतीमध्ये जसं आम्हाला कळतंय, सदाबापू असेल, नानासाहेब महाराज असतील किंवा आमची सगळे तरुण वर्ग, ज्येष्ठ मंडळी, हे जसं आम्हाला समजतंय असं जसं हा दिंडीचा प्रकार, सोहळ्याचा प्रकार छोटा छोटा मोठा मोठा होत गेलेला आहे. आणि हा मोठा होत जाताना आपल्या गावामध्ये किंवा आपल्या विभागामध्ये लहानाची मोठी मुलं होत जातात. त्यांना हे सगळं कळतंय आणि कळत असताना महाराजांनी आम्हाला शिकवलंय आणि आम्ही आता पाठीमागल्या समाजाला म्हणजे आमच्या पिढीला कळतंय ते आपोआप. ते आम्ही थोड्या प्रमाणात त्यांच्या संग पळालो, पण आता मागची पिढी जी आमच्या संघ आता जोरात पळायला लागली आहे. म्हणजे देवाच्या बाबतीमध्ये जे किती प्रयत्न करून किती आपल्याला आनंद वाटतो या पिढीमध्ये आम्ही समजून घेतोय. आता आम्ही नुसते महाराजांनी सांगितलं 2 मिनिटात की आपल्याला ही वर्गणी गोळा करायची. ही गोळा करत असताना आमच्यापेक्षा 4 मुलं पुढं धावतात आणि महाराज यांनी आपल्याला ही पावती दिली, ती पावती दिली, आपल्याला दिलडाबा दिलाय. हे करत असताना 15 दिवसा म्हणजेच थोरांपासून लहानांपर्यंत सर्वजण या कार्यामध्ये सहभागी असतात. मी गणेश दिवेकर, सत्यवेद न्यूज, दौंड. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा सत्यवेद न्यूज, आवाज आपल्या हक्काचा, जो घेतो सत्याचा वेध. सत्यवेद न्यूजला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका.